हॅलो अँड वेलकम टू दिस क्लास. तर स्टुडंट्स, मी तुम्हाला परत हे जास्वंदाचं फूल दाखवतो आहे. ठीक आहे, कारण हे पूर्ण जे स्ट्रक्चर आपण सध्या बघितलं, दॅट इज आपण स्ट्रक्चर कुठलं बघितलं, याच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ अँथर बघितलं. ठीक आहे, तर ह्या अँथरचं एक्झॅक्ट काय स्ट्रक्चर होतं ते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघून ठेवलं आहे. ठीक आहे, तर ह्या फुलामध्ये जर तुम्ही स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरीचा विचार करतायत, हा दिसतोय पूर्ण जो पोर्शन आहे एवढा, हा पोर्शन, या पोर्शनमध्ये ही ओव्हरी आहे. ठीक आहे, इथून हा स्टाईल आहे आणि इथे वरती आहे आपला स्टिग्मा. ठीक आहे, तर हा पूर्ण स्टेमनचा पोर्शन आपण म्हणतो. दॅट स्टेमन इज ऑल्सो दॅट विल बी रिलेट्स टू अवर, इट इज काय, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. बरोबर. तर परत आपण म्हणतो आहे की इथे ह्या फ्लावरला, तुम्ही 10वीमध्ये ऐकलं आहे की इथे ह्यांच्यावरती पोलेन ग्रेन्स असतात, ह्या मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनवरती, पार्टवरती, दॅट इज नोन ॲज अन अँड्रोसियमवरती. ठीक आहे ना. तर हे नॉन मोटाईल असतात. काय असतात? नॉन मोटाईल. म्हणजे हे जे पोलेन ग्रेन्स ह्या अँथरवरती बनतात, हे इथून मूव्ह करत नाही, स्वतः सेल्फ मूव्ह करत नाही, स्वतःहून इथून मूव्ह करत नाही. तर त्यांना मुवमेंटसाठी कशाची तरी गरज पडते. कारण इथून हे पोलेन ग्रेन्स काय व्हायला पाहिजे, ह्या स्टाईलपर्यंत, स्टिग्मापर्यंत पोचायला पाहिजे. म्हणजे हा पूर्ण कार्पेलचा पोर्शन आहे. कुठला पोर्शन आहे? कार्पेलचा. काय म्हणतो आपण त्याला? दॅट इज कार्पेल. म्हणजे स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी ज्याच्यामध्ये येते, हे जो पूर्ण पोर्शन आहे, दिस इज व्हॉट अवर कार्पेल. तर इथले हे पोलेन ग्रेन्स इथपर्यंत पोचायला पाहिजे आणि मग ते नंतर मध्ये जातील. ठीक आहे, तर हे जे पोलेन ग्रेन्स मी म्हणतो याच्यावरती येत आहेत, हे येतात कसे, हे आपल्यांना, आणि त्यांचं जर्मिनेशन कसं होतं, जे मायटॉसिसची जी प्रोसेस यांच्यामध्ये होते, हे पोलेन ग्रेन्स या अँथरवरती येतात, त्यांना आपल्याला काय करायचं आहे, ह्या लेक्चरमध्ये डिस्कस करायचं आहे. ठीक आहे, तर मग बघू की एक्झॅक्टली हा जो आपला पोर्शन येतो आहे आजचा, जो टॉपिक आहे, की एक्झॅक्ट टॉपिकवरती आपण डिस्कशन करतो आहे, तर दॅट इज व्हॉट अ मायक्रोस्पोरोजिनेसिस. ठीक आहे ना. तर हा मायक्रोस्पोरोजिनेसिस जर शब्द तुम्ही नीट बघितला, तर ह्याच्यामध्ये मायक्रोस्पोर्स दिलेला आहे. ठीक आहे, काय? मायक्रोस्पोर आणि जिनेसिस. ठीक आहे, तर मायक्रोस्पोर म्हणजे पोलेन ग्रेन्स आहेत. बरोबर ना. काय? मायक्रोस्पोर म्हणजे पोलेन ग्रेन्स आहेत. तर ह्या पोलेन ग्रेन फॉर्मेशनची, किंवा ह्या पोलेन ग्रेन फॉर्मेशनच्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? मायक्रोस्पोरोजिनेसिस. ठीक आहे ना. तर ह्याच्या आधी आपण मदर सेल पण केली होती, बघितली होती. ठीक आहे ना. मदर सेल आपल्याला माहिती आहे. तर ही जी मदर सेल आहे, काय होते, बेसिकली ही डिवाईड होते. काय होते? डिवाईड होते. कशी? मायटॉटिक डिव्हिजन होतं यांच्यामध्ये. अँड टू मायटॉटिकली दे फॉर्म अ थ्रेड्स. आपण बघितले. बरोबर. कसे? दॅट इज टेट्रेड ऑफ अ हॅप्लॉइड एन, म्हणजे हॅप्लॉइड गॅमेट्स, म्हणजे हॅप्लॉइड सेल मायक्रोस्पोर फॉर्म करतात. दॅट इज व्हॉट अ पोलेन ग्रेन्स फॉर्म करतात. बघितलं आहे ना आपण. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने ट्रेड्स दाखवला होता. काय व्हायचं त्याच्यामध्ये? एक सिंगल सेल असायची. सिंगल सेलचे 2 डिव्हिजन व्हायचे. बरोबर ना. एक सिंगल सेल होती अशी, त्याच्यामध्ये न्यूक्लियस होता, एक न्यूक्लियस करून 2 व्हायचे. बरोबर. एका पूर्ण याच्यामध्ये. नंतर परत त्यांचे 4 होऊन जायचे आणि त्यांच्यामध्ये डिव्हिजन व्हायची, मग नंतर फॉर्म व्हायचं. हे काय? रेस थ्रेड मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. जर तुम्ही पूर्ण नसेल बघितलं तर पूर्ण बघा. ठीक आहे ना. तर ह्याच्यामध्ये बघा की जी मदर सेल आहे, काय होते, दॅट इज मायटॉटिकली त्यांच्यामध्ये काय फॉर्म होतं? टेट्रेड फॉर्म होतात. दॅट इज व्हॉट अ टेट्रेड. म्हणजे हे हॅप्लॉइड गॅमेट्स असतात. कसे असतात? हॅप्लॉइड. एक सिंगल सेल असते. बरोबर ना. कशी असते? सिंगल सेल. म्हणजे एक सिंगल गॅमेट याच्यामध्ये फॉर्म होतो. दॅट इज हॅप्लॉइड. मायक्रोस्पोर हा फॉर्म करतो. दॅट विल बी अगेन अन पोलेन ग्रेन. ठीक आहे. तर हा जो मायक्रोस्पोरोजिनेसिसची प्रोसेस आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले मायक्रोस्पोरचं स्ट्रक्चर बघावं लागेल. ठीक आहे. ही जी पोलेन ग्रेन आहे, हिचं एक्झॅक्ट स्ट्रक्चर काय आहे, किंवा हे मायटॉटिकली कसे डिवाईड होतात, त्यांच्यामध्ये आपल्याला हिचं पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते मायक्रोस्पोरमध्ये आपल्याला काय होऊन जाईल, इथे दिसून जाईल. आता बघा, जर तुम्हाला इथे इकडची ही जी डायग्राम मी तुम्हाला दाखवली, ह्याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं, तर ही जी पूर्ण डायग्राम आहे, ही एका पोलेन ग्रेनची डायग्राम आहे. कशाची? पोलेन ग्रेनची डायग्राम आहे. तर एक पोलेन ग्रेन जो अँथरवरती मी सांगत होतो ना तुम्हाला, जो आपला अँथर होता, या अँथरवरती जो एक पोलेन ग्रेन तुम्हाला सांगितला होता मी, इथे या अँथरवरती जे येतात असे जे पोलेन ग्रेन्स वरती असतात, हे जे पोलेन ग्रेन्स आहेत या अँथरवरचा, तसा हा एक पोलेन ग्रेन हा इथे काढला आहे आपण. हा तो पोलेन ग्रेन आहे एक पूर्ण. ठीक आहे. तर ह्या पोलेन ग्रेनमध्ये जर तुम्ही याचं स्ट्रक्चर बघितलं, इथे एक जर्म स्पोर असतो, म्हणजे होलसारखा पार्ट असतो इथे या पोलेन ग्रेनवरती.
दॅट इज नोन ॲज अ जर्म स्पोर त्याला म्हणतात. आणि दुसरं याच्यामध्ये एक इंटाईन असतो आणि दुसरा असतो एक्स्टाईन, म्हणजे हे भिंतीसारखं काम करतं. एक इंटाईन ही पण एक वॉल आहे, पण इंटाईनचा अर्थ जर इन बघितला तर मधला होतो आणि म्हणजे मधली एक वॉल आहे, दॅट इज व्हॉट इंटाईन वॉल. आणि ही जी बाहेरचा जो स्ट्रक्चर दिसतोय तुम्हाला, हा फक्त बाहेरचा स्ट्रक्चर, तो आहे एक्स्टाईन. काय दुसरा एक्स्टाईन. एक्स्टाईन म्हणजे एक्सचा अर्थ बाहेर, इनचा अर्थ असतो मधला. ठीक आहे. आणि हा जो मधला पोर्शन दिसतोय तुमचा, ठीक आहे, सायटोप्लाझम आहे, म्हणजे एक लिक्विड आहे. जसा मायटोकॉन्ड्रिया असायचा, सेलमध्ये जसं सायटोप्लाझम असतो, सेल असते, सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया आणि काय असतो सायटोप्लाझम सारखं लिक्विड असतं. तर हे पण काय एक लिक्विड आहे, कुठलं आहे सायटोप्लाझम आहे. हा पूर्ण आहे म्हणजे लिक्विड न म्हणता मी याला पूर्ण काय म्हणायला पाहिजे, इथे जो डॉट डॉट दिसतोय ह्याच्यामध्ये लिक्विड फॉर्मचा एक सायटोप्लाझम कुठे असतो, या पोलन ग्रेनच्या इनसाईडमध्ये असतो. म्हणजे एक बेसिक स्ट्रक्चर आहे पोलन ग्रेनचं, ज्याच्यामध्ये इंटाईन आहे, एक्स्टाईन आहे, जर्म स्पोर आहे, सायटोप्लाझम आहे, बरोबर ना. मग आता जर या पूर्ण स्ट्रक्चरचा आपण विचार केला, बोलायचं म्हटलं याच्यावरती, तर बघा की एक दॅट इज अ पोलन ग्रेन इज अ नॉन मोटाईल हॅप्लॉइड युनिसेल्युलर बॉडी विथ अ सिंगल न्यूक्लियस. म्हणजे जर तुम्ही ह्या पोलन ग्रेनचा विचार करतायत तर म्हणजे ते अँथरवरती जो अँथर आपण मी तुम्हाला परत परत दाखवतोय, ज्या अँथरचं स्ट्रक्चर आपण मागच्या लेक्चर्समध्ये घेतलं आहे, मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे. तर हे जे अँथर आहेत या अँथरवरती, ठीक आहे, जे पोलन ग्रेन्स येणार आहेत नंतरचे, बरोबर ना, याच्या आधीची स्टेज. तर हा जो एक पोलन ग्रेन आपल्याकडे आहे याच्या स्ट्रक्चरमध्ये जर तुम्ही बघतायत तर हा कसा आहे, दॅट विल बी अ नॉन मोटाईल. कसा आहे तो नॉन मोटाईल. म्हणजे जर हे याच्यावरती जर हे पोलन ग्रेन्स ह्या आपल्या अँथरवरती येऊन जातील तर हे इथून मूव्ह होणार नाहीत, एका जागेवरून दुसरी जागेवर जाणार नाहीत, आपोआप तर नक्कीच जाणार नाही. त्यांना काही पाय तर नाही आहेत ऑब्वियसली की ते चालून जातील, त्यांचे पायाने त्यांनी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर चालले जातील. ठीक आहे. म्हणजे इथून जे मी तुम्हाला डायग्राम दाखवतो आहे, बेसिकली हे जे पोलन ग्रेन्स आहेत, ही जे फुलं आहे या फुलाच्या ह्याच्यावरती जे तुम्हाला म्हणतो आहे ना मी अँथरवरती, हे पोलन ग्रेन आहे एक. तर हिला काय करायचं आहे, मूव्ह करायचं आहे. कुठे मूव्ह करायचं आहे, हे का पूर्ण स्टिग्मा इथून मूव्ह करून त्याला इथे यायचं आहे. इथून इथपर्यंत जाण्यासाठी त्याला पाय दिलेले नाही आहेत. बेसिकली त्यांना काय करावं लागेल, हे नॉन मोटाईल आहेत. नॉन मोटाईलचा अर्थच आहे की ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकत नाही. म्हणून काय करावं लागेल, त्यांना मूव्ह करण्यासाठी कुठलं तरी ट्रान्सपोर्टेशनची गरज असेल. जशी आपल्याला गरज पडते STची एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी, तसं ह्या पोलन ग्रेन्सला पण काय लागते, एखादी ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम पाहिजे की जे इथून मूव्ह होऊन इथपर्यंत जातील. ठीक आहे ना. मग ते काम कोण करतं बरं, जरा बघा बरं काय कोण करतं हे काम. ठीक आहे, त्याला बघा, विचार करा, मला सांगा, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. ठीक आहे. तर इथे बघा की हे जे आपले पोलन ग्रेन्स आहेत आता, दॅट विल बी अ नॉन मोटाईल आहेत, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात नाही. आणि काय आहेत, हॅप्लॉइड आहेत, म्हणजे एक सिंगल सेल आहे. दोन हॅप्लॉइड मिळून काय फॉर्म होतं, डिप्लॉइड, दॅट इज 2n फॉर्म होतं, बरोबर. दॅट इज अ गॅमेट फॉर्म होतो, म्हणजे जायगॉट फॉर्म होतो, बरोबर ना. तर इथे काय, हा हॅप्लॉइड सेल आहे. हॅप्लॉइड म्हणजे एक युनिसेल्युलर बॉडी, एक पेशी आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो त्याला, एक पेशी. म्हणजे हा जो आपला पोलन ग्रेन आहे तो एक पेशी आहे, त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस आहे, ही पूर्ण एकच सेल आहे सध्याची, बरोबर. सो युनिसेल्युलर बॉडी विथ अ सिंगल न्यूक्लियस. हा जो त्याचा न्यूक्लियस आहे तो काय, एकच न्यूक्लियस सध्या तुम्हाला याच्यामध्ये दिसतोय. सो दॅट वी कॅन से दॅट इज नॉन मोटाईल मीन्स नॉन मूवेबल, दे कॅनॉट मूव्ह देमसेल्व्स. ठीक आहे ना, त्यांचे ते मूव्ह करत नाही. ठीक आहे. सो दॅट दिस इज व्हॉट अ पोलन ग्रेन. तर ही आपली पोलन ग्रेन आहे. या पोलन ग्रेनमध्ये काय म्हणतोय, इट इज सराउंडेड बाय अ 2 layers दॅट वॉल्ड कॉल्ड अ स्पोरोड्रम्स त्यांना म्हटलं जातं. म्हणजे आता ही जी हा जो पूर्ण पोलन ग्रेनचा पोर्शन आहे तुम्हाला दिसणारा, या पोर्शनला म्हणजे हा जो पूर्ण सायटोप्लाझमचा इनसाईडचा पोर्शन आहे, म्हणजे हा जो न्यूक्लियस आहे मध्ये, आणि सायटोप्लाझमचा ही जो पोर्शन दिसतोय तुम्हाला, हे काय, हे 2 वॉल्सने सराउंड केलेले आहेत, बरोबर. यांना 2 वॉलने सराउंडिंग आहे. एक वॉल आहे इंटाईन वॉल, दुसरी आहे एक्स्टाईन वॉल. म्हणजे इंटाईनची ही मधली वॉल आणि एक्स्टाईनची ही जी बाहेरचा जो पोर्शन तुम्हाला मी दाखवला आहे स्कल्पचरसारखा, म्हणजे एकदम दॅट इज नॉन स्मूथिंग स्ट्रक्चर जो दिसतोय तुमचा बाहेरचा. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये किती आहे, दॅट इज इट सराउंडेड बाय अ 2 layered वॉल कॉल्ड ना स्पोरोड्रम्स. आता हे जे स्पोरोड्रम्स आहेत, एक आहे एक्झाईन स्पोरोड्रम आहे, दुसरं काय आहे, इंटाईन स्पोरोड्रम आहे. ठीक आहे ना. म्हणजे हे स्पोरोड्रम जे आहेत त्यांच्यामध्ये काय आहेत, एक आहे एक्स्टाईन आणि दुसरे आहे इंटाईन वॉल. तर पहिले आपण एक्स्टाईन
सॉरी एक्झाईन म्हणतोय मी, एक्स्टाईन म्हणतोय, सॉरी हां. हे आहे आपल्याकडे एक्झाईन, ठीक आहे. काय आहे ॲक्च्युली हे एक्झाईन आहे. तर एक्झाईनचा जर विचार केला तर म्हणजे ही बाहेरचा जो पोर्शन आहे ना, ह्या पोर्शनचा जर आपण याच्यामध्ये विचार केला की हा जो पोर्शन तुम्हाला दिसतोय एवढा, हा जो वरचा, ही वॉल सोडून, ही जी मधली गोल गोल वॉल आहे तिला सोडून आपण काय करतोय, एक्झाईनचा विचार करतोय. तर अशी जी एक्झाईन वॉल आहे, दिस इज व्हॉट आउटर लेयर आहे, बाहेरची लेयर आहे, आणि काय थिक आहे, जाड लेयर आहे. ठीक आहे. ही वॉल कशी आहे, आउटर वॉल आहे आणि काय जाड आहे, म्हणजे एकदम थिक आहे, बरोबर. अँड डबल सबस्टन्सेस, थिक डबल वॉल आहे, म्हणजे डबल सबस्टन्सेस कॉल्ड ना स्पोरोपॉलेनिन ज्याला म्हटलं होतं. काय म्हटलं होतं याला, दॅट इज स्पोरोपॉलेनिन. म्हणजे हा जो, ही जी वॉल आहे आपली, ठीक आहे, ही जी वॉल आपण म्हणतोय, दिस वॉल विल बी अ थिक डबल सबस्टन्स. म्हणजे ही वॉल जी आहे ती स्पोरोपॉलेनिन नावाच्या सबस्टन्सने बनलेली असते. कशी बनलेली असते, स्पोरोपॉलेनिन. म्हणजे ही जी स्पोरोपॉलेनिनची सबस्टन्सची आपण लाईन बघतोय किंवा दिस सबस्टन्स विल बी असा सबस्टन्स आहे की हा जो एक्सटर्नल काहीही केमिकल अटॅक असेल किंवा दुसरं काहीही झालं तर त्याच्यापासून काय ठेवतो, हा दूर ठेवतो. म्हणजे एक सबस्टन्स दॅट इज स्पोरोपॉलेनिन सबस्टन्सने काय बनलेली असते, ही वॉल बनलेली असते, एक्झाईनची वॉल. इट मे स्मूथ ऑर अ स्कल्पचर. म्हणजे समटाईम्स एक गोल असू शकतात, एकदम गुडगुडीत असू शकतात एकदम, नाही तर मग खरबडीत पण असतात. ठीक आहे. म्हणजे स्ट्रक्चर एकदम कधी कधी त्यांचं स्मूथ स्ट्रक्चर असतं, कधी हे स्कल्पचरसारखं, शिल्पासारखं त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर दिसायला भेटतं. म्हणून इट इज अ रेजिस्टन्स केमिकल. म्हणजे आता ही जी वॉल बघतोय आपण, जी स्पोरोपॉलेनिनने बनलेली आहे, तर ही काय रेजिस्टन्स सबस्टन्स, म्हणजे एक रेजिस्टन्स केमिकल आहे. कारण रेजिस्ट कशाला करायचं आहे की एक्सटर्नल जर कुठल्या केमिकल किंवा हवा किंवा काही झालं असेल किंवा एक्सटर्नल काही रेजिस्टन्स याच्यावरती अप्लाय झालं असेल तर त्यामुळे मधल्या भागाला काही नुकसान नको व्हायला, किंवा मध्ये जे काही सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस आहे त्यांना काही नुकसान नको व्हायला, त्याच्यासाठी काय असते, ही एक्झाईनची वॉल बनलेली असते. दिस इज व्हॉट अ केमिकल आपण त्याला म्हणतो. इट इज अ रेजिस्टन्स टू केमिकल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, इट रेजिस्टन्स टू केमिकल. तर असं रेजिस्टन्स टू केमिकल नंतर जो जर्म स्पोर आहे ॲट अ सम प्लेस ऑफ एक्झाईन इज व्हेरी थिन, दॅट इज इन अ थिन एरिया असतो. म्हणजे आता हा जो पोर्शन मी तुम्हाला सांगतोय परत एकदा, हा जो पोर्शन आहे इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या पोलेन ग्रेनच्या वरचा हा जो पोर्शन दिसतोय, इथे एक छोटंसं, म्हणजे इथे या पोलेनवरती इथे एक छोटासा होल असतो, गोल होल. आणि इथे जी वॉल असते ना, इथे जर्म स्पोअरच्या याच्यामध्ये, ही वॉल एकदम बारीक असते, कधीही फुटू शकते, तुटू शकते. ठीक आहे ना. याला सहज ब्रेक होऊ शकते. पण ही बाहेरची जी दिसते तुम्हाला, ही सहज ब्रेक होत नाही. म्हणून इथे असणारा जो जर्म स्पोअर असतो हा सहजासहजी म्हणजे इझिली ब्रेकआउट होऊ शकतो, तुटू शकतो. ठीक आहे ना. म्हणून ते म्हणतात की दॅट इज अ जर्म स्पोअर ॲट द सम प्लेस एक्झाईन व्हेरी थिन, एकदम बारीक लेअर असते, खूप कमी एरिया तिथे तुम्हाला दिसायला भेटतो. मग हा तर झाला आपला एक्झाईनचा पोर्शन जो आपण म्हणतोय आत्तापर्यंत. बाहेरचा स्ट्रक्चर आपण आत्तापर्यंत याच्यावरती डिस्कशन केलं. याच्यामध्ये काय काय असतं आपल्याला माहिती आहे. आउटर लेअर आहे, थिक लेअर असते, मेडअप ऑफ अ कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल, याला म्हणतो आपण, काय म्हणतो, नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स म्हटलं जातं. ठीक आहे. तर नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे की असा सबस्टन्स की जो सहजासहजी डिग्रेड होणार नाही. ठीक आहे ना. सहजासहजी डिग्रेड न होण्यासारखा म्हणजे कसा, दॅट इज व्हॉट वी कॅन से दॅट की नॉन बायोडिग्रेडेबल. जसं आपलं प्लास्टिक आहे, काच आहे, ठीक आहे ना, किंवा आपण प्लास्टिकच्या बाटल्या बाहेर फेकतो, तर हे काय होतं, डिग्रेड होत नाही जमिनीमध्ये, सहसा त्यांचं डिग्रेडेशन होत नाही. तर असं सबस्टन्स म्हणजे दॅट इज अ नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स कॉल्ड एज अ स्पोरोपॉलेनिन. म्हणजे हा पूर्ण जो सबस्टन्स आहे तो सबस्टन्स काय होतो, डिग्रेड होत नाही. दॅट विल बी अ डबल, म्हणजे नॉन डिग्रेडेबल सबस्टन्स त्याला म्हटलं जातं. आय एम सॉरी टू से दिस, मी पहिल्या थोडंसं वेगळं काहीतरी सांगितलं असेल तुम्हाला. ठीक आहे. दॅट इज अ नॉन डिग्रेडेबल सबस्टन्स त्याला आपण म्हणतो. ठीक आहे. तर असा जर नॉन डिग्रेडेबल सबस्टन्स हा आपल्याला इथे दिसतोय, हा सबस्टन्स काय, हा इझिली डिग्रेड होत नाही. म्हणजे जमिनीमध्ये जरी पडला असेल तरी पण तो काय खराब होत नाही. ठीक आहे. परत काय असतं, स्मूथ असतं, क्लपचरसारखं स्ट्रक्चराचं एक्झाईनचं असतं. तसंच नॉन रेजिस्टिंग केमिकल आपण त्याला म्हणतो. जर्म स्पोअर काय व्हेरी थिन असतो. तर आता जी इंटाईन वॉल आहे, बेसिकली जी मधल्या वॉलचा आपण विचार करतो, ही जी इंटाईनची वॉल आहे इथली, ठीक आहे, दिस इंटाईन वॉल, जी इंटाईन आहे दॅट इज इनर वॉल आहे, कन्सिस्ट ऑफ सेल्युलोज म्हणजे कार्बोहायड्रेट्स असतात ते, आणि दुसरा म्हणजे पेक्टाईन,
म्हणजे हा पेक्टाइन म्हणजे बेसिकली प्रोटीन. तर ही जी इनर वॉल आहे, जी इंटाइनची वॉल आहे, ही कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीनने बेसिकली बनलेली असते. ही जी वॉल आहे ही कशाने बनली असते? दॅट इज अन मेडअप ऑफ अ कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स. ठीक, बेसिक ही वॉल आपण जी म्हणतोय दिस मेड फ्रॉम द सेल्युलोज अँड पेक्टाइन्स, मीड प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स सारखे जे भाग आहेत ती मधली वॉलला बनवतात. ओके, ही तर आपली झाली एक्झाईन आणि इंटाईनच्या पोर्शन. पण आता ही बेसिक जी डेव्हलपमेंट होते म्हणजे जी मायटॉसिसची जी प्रोसेस आहे, जी मायटॉटिक डिव्हिजन जे होतं यांच्यामध्ये, हे जो स्पोर आहे, आता आपण साधा स्ट्रक्चर बघितला आहे का पोलेन ग्रेनचा. ठीक आहे, तर ह्या पोलेन ग्रेनमध्ये होणार आहे म्हणजे हे जे यांच्यामधून निघणारे जे मेल गॅमेट्स असायला पाहिजे होते. ठीक आहे ना, कारण अजूनही यांचं जे डिव्हिजन झालेलं नाही आहे, कारण हे डिव्हिजन होऊन काय करेल, एक हे डिव्हिजन होऊन मेल गॅमेट्सला फॉर्म करेल. तसं मेल गॅमेट फॉर्मेशनची जी प्रोसेस आपण म्हणतोय दॅट प्रोसेस विल बी, यू कॅन से दॅट की हा एक्झाईनचा प्रोसेस त्याला म्हटलं जातं द डेव्हलपमेंट ऑफ अ मेल गॅमेट. तर इथून म्हणजे ही जी आपली पोलेन ग्रेन आहे, इथून काय होणार आहे, मेल गॅमेटचं डेव्हलपमेंट होणार आहे. आणि अशा मेल गॅमेटच्या डेव्हलपमेंटसाठी आपण काय घेतो, दॅट इज डेव्हलपमेंट ऑफ अ मेल गॅमेट. सो व्हॉट इज दॅट, अ फॉर्मेशन ऑफ अ मायक्रोस्पोर. मग इथून ही जी आपली पोलेनची आहे, पूर्ण पोलेन ग्रेन आहे, इथून काय होणार आहे, बेसिकली इथून हा पूर्ण पोलेनमधून निघून एक काय होणार आहेत, मेल गॅमेट्स फॉर्म होतील. काय असे मेल गॅमेट्स, जे मेल गॅमेट्स जो आपला अँथर असतो, अँथरच्या वरच्या साईडमध्ये असे मेल गॅमेट्स काय होतात, इथे चिपकून बसतात. तेच आहेत आपले पोलेन ग्रेन्स. आपण त्याला म्हटलं होतं, त्यांना आपण म्हटलं होतं पोलेन ग्रेन्स. ठीक आहे ना, मागच्या वेळेस. ठीक आहे, तर हे काय आहेत, हे जे मेल गॅमेट जे आहेत ते ह्या अँथरवरती राहून बसतात, चिपकून बसतात. म्हणजे यांना वरती यायचं आहे, या पोलेन म्हणजे अँथरच्या वरच्या भागावरती यायचं आहे. ठीक आहे ना. सो हिअर दॅट दिस इज व्हॉट द डेव्हलपमेंट ऑफ अ मेल गॅमेट. तर ही मेल गॅमेटची डेव्हलपमेंट कशी होते आपण याच्यामध्ये बघून घेऊ की हा जो मेल गॅमेटचा डेव्हलपमेंट आहे दॅट इज फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर, दॅट इज पोलेन ग्रेन. पोलेन ग्रेन काय आहे, आता ही जी पोलेन ग्रेन आपण बघतोय दॅट पोलेन ग्रेन काय एक चेक मार्क आहे, जिथून काय होणार आहे, दॅट इज बिगिनिंग ऑफ अ मेल गॅमेट. म्हणजे जिथून पोलेन ग्रेनपासून काय होणार आहे, एक चेक मार्क आहे. जर पोलेन ग्रेन फॉर्म झाल्या तर पोलेन ग्रेन नंतर काय होणार आहे, बिगिनिंग होणार आहे, सुरुवात होणार आहे कोणाला, मेल गॅमेट फॉर्मेट व्हायला. म्हणजे मेल गॅमेट फॉर्म व्हायला काय होणार आहे, सुरुवात होणार आहे, दॅट इज आफ्टर म्हणजे पोलेन ग्रेन्समध्ये. ठीक आहे ना, पोलेन ग्रेन्स नंतर काय होणार आहे, बिगिनिंग होणार आहे कशाला, मेल गॅमेट फॉर्म व्हायला. असे जे मेल गॅमेट फॉर्म होतील दॅट विल बी, ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, मेल गॅमेट फॉर्मेशनच्या प्रोसेसच्या आधी ह्याच्यामध्ये दोन सेल असतात. एक आहे व्हेजिटेटिव्ह सेल आणि दुसरी असते जनरेटिव्ह सेल. ठीक आहे ना, म्हणजे पोलेन ग्रेनमध्ये जी आपण पोलेन ग्रेन बघत होतो त्याच्यामध्ये एक असते व्हेजिटेटिव्ह सेल, दुसरी कुठली असते, म्हणजे ही जी पूर्ण जर बघितली तर व्हेजिटेटिव्ह आहे, याच्यामध्ये एक जनरेटिव्ह सेल पण असते. ठीक आहे, म्हणजे व्हेजिटेटिव्ह सेल ही फूडने बनलेली असते, ज्याच्यामध्ये फूड असतं आणि इरेग्युलर शेप तिचा असतो. आणि जनरेटिव्ह सेलमध्ये बेसिकली ही फ्लोट करते सायटोप्लाझममध्ये, कुठे, व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये. मग बघू आपण की एक्झॅक्टली काय होणार आहे की आता हे जे पोलेन ग्रेन्स जी सुरुवात करत आहेत मेल गॅमेट फॉर्म करायला, ह्याच्यामध्ये दॅट आफ्टर मायटॉटिक डिव्हिजन, म्हणजे हे बघा, हे पहिलं मायटॉटिक डिव्हिजन आहे. ज्या पहिल्या मायटॉटिक डिव्हिजनमध्ये व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल अशा दोन सेल याच्यामध्ये फॉर्म होतील. पण मायटॉटिक डिव्हिजनमध्ये व्हेजिटेटिव्ह अँड जनरेटिव्ह सेल जर फॉर्म झाल्या, सो दॅट द आफ्टर मायटॉटिक डिव्हिजन, ठीक आहे ना, आफ्टर मायटॉटिक डिव्हिजन म्हणजे फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजनमध्ये काय होईल, इट प्रोड्यूस अ बिगर एम्प्टी व्हेजिटेटिव्ह सेल. म्हणजे एक मोठी काय होईल, एक मोठी एकदम खाली जी असेल त्याच्यामध्ये फक्त सायटोप्लाझम आहे, म्हणजे फूड आहे त्याच्यामध्ये. कारण जर दुसरी कुठली जनरेटिव्ह सेल याच्यामध्ये डेव्हलप होईल तर ह्या जनरेटिव्ह सेलला फूड लागेलच की नाही, बरोबर, तिला पण काहीतरी अन्नाची गरज पडेल तिला जनरेट व्हायला. ठीक आहे, प्रोड्यूस व्हायला, बनायला. तर त्याच्यासाठी काय असते, ही व्हेजिटेटिव्ह सेल काय रिच ऑफ फूड असते, याच्यामध्ये फूड भरलेलं असतं. आणि हिचा जो शेप असतो तो बेसिकली इरेग्युलर शेप असतो आणि काय असतो, स्मॉल थीन. मग ह्यानंतर येणारी ही जी इरेग्युलर शेपची काय, दॅट विल बी अ बिगर सेल, आपण म्हणतो याला काय म्हणतो, बिगर सेल. आणि ह्याच्यामध्ये एक जनरेटिव्ह सेल फॉर्म होते, म्हणजे जी थीन एकदम बारीक लेअरची, बारीक वॉलची ही जी जनरेटिव्ह सेल तुम्हाला इथे दिसते. याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघताय दोघं डायग्राम्स, तर ही पूर्ण जी आहे ती एक व्हेजिटेटिव्ह सेल आहे. आणि ह्या व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये, ठीक आहे, ह्याच्यामध्ये हा सायटोप्लाझम आहे, हा व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस आहे. आणि इथे काय होतं, एक जनरेटिव्ह सेल डेव्हलप व्हायला सुरुवात होते. तर अशी जनरेटिव्ह सेल जी डेव्हलप होते ही काय एकदम थीन आहे,
ही जर थिक जरी असली तरी पण, ठीक आहे ना, म्हणजे बिगर सेल जी असली, जी व्हेजिटेटिव्ह सेलची आपण म्हणतोय, याच्यामध्ये जनरेटिव्ह सेल डेव्हलप व्हायला सुरुवात होते. मग अशी जी थिन वॉल आहे, जी जनरेटिव्ह सेलची वॉल आपण कन्सिडर करतोय, इट विल बी फ्लोट इन अ सायटोप्लाझम ऑफ अ व्हेजिटेटिव्ह सेल. म्हणजे ह्या व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये ही जनरेटिव्ह सेल काय करते, याच्या सायटोप्लाझममध्ये फ्लोट होत राहते. जशी जहाज पाण्यावर पोहत असते तसा हा जो सायटोप्लाझम आहे ते व्हेजिटेटिव्ह सेल, म्हणजे हा जो जनरेटिव्ह सेल आहे तो सायटोप्लाझममध्ये काय करतो, फ्लोट होत राहतो. मग तसंच जो जनरेटिव्ह सेल आपण म्हणतोय, दॅट विल बी हॅव्हिंग अ सायटोप्लाझम. तर इथे एक जर्म स्पोर आपण म्हणतोय, ठीक आहे, हा व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस आहे आणि ही जनरेटिव्ह सेलचा इथे न्यूक्लियस तुम्हाला बनताना दिसेल. म्हणजे आता हा जो जनरेटिव्ह सेल आहे ती सायटोप्लाझममध्ये काय करते, फ्लोट होते, वाहते, बरोबर, जसं म्हणतो. मग ही तर झाली पहिली मायटोटिक डिव्हिजनमध्ये, ज्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह अँड जनरेटिव्ह सेल दोन बनतात. जनरेटिव्ह म्हणजे जनरेशन होतं आहे, ठीक आहे ना. तर तसंच याच्यामध्ये त्यानंतर काय होतं, सेकंड मायटोटिक डिव्हिजन होते. इन दिस सेकंड मायटोटिक डिव्हिजन दॅट विल बी द मायटोटिक डिव्हिजन इज कन्सर्न, दॅट इज मायटोटिक डिव्हिजन काय होतं, कन्सर्न विथ अ जनरेटिव्ह सेल ओनली. म्हणजे बघा की ह्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह सेलचं मायटोटिक डिव्हिजन होत नाही, फक्त मायटोटिक डिव्हिजन कोणाचं होतं, ह्या जनरेटिव्ह सेलचं मायटोटिक डिव्हिजन व्हायला सुरुवात होते. म्हणजे इथे परत काय होणार आहेत, अजून याच्यामध्ये दोन न्यूक्लियस बनतील, एका न्यूक्लियसचे दोन वेगवेगळे न्यूक्लियस व्हायला सुरुवात होऊन जाईल याच्यामध्ये. म्हणजे जनरेटिव्ह सेलमध्ये एका जनरेटिव्ह सेलचे दोन जनरेटिव्ह सेल, म्हणजे दोन वेगवेगळे, म्हणजे सिंगल म्हणजे हॅप्लॉइड सेल तयार व्हायला सुरुवात होऊन जाईल. इट विल बी अ सेकंड मायटोटिक डिव्हिजन कन्सर्न विथ द जनरेटिव्ह सेल ओनली. मग ह्याच्यामध्ये इट गिव्स द टू नॉन मोटाईल मेल गॅमेट. यांच्यामधून काय होणार आहे, जसं जसं ह्याच्यामध्ये डिव्हिजन होईल, ही जी डिव्हिजन दिसते तुम्हाला, ही एक डिव्हिजन जी होते याच्यामध्ये, ही डिव्हिजन होते यांच्यामध्ये, ठीक आहे. इकडे न्यूक्लियस वेगळा होतो, इकडे न्यूक्लियस वेगळा होतो, आणि अशा न्यूक्लियसमध्ये हा तर सेलचा व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस आहे आपला. तेव्हा हे काय होतील, काही स्टेजमध्ये म्हणजे सेकंड मायटोटिक डिव्हिजनमध्ये हे दोघं काय होऊन जातील, दोघं मेल गॅमेट एकमेकांपासून काय होतील, वेगवेगळे होऊन जातील. कोणापासून वेगळे होतील, दॅट इज जनरेटिव्ह सेलपासून वेगळे होतील. आणि डिव्हिजन कुठे होते, फक्त जनरेटिव्ह सेलमध्ये. जनरेटिव्ह सेलचं न्यूक्लियसचं पण डिव्हिजन होतं, बरोबर. मग एक अर्धा न्यूक्लियस चालला जातो आणि एक पूर्ण न्यूक्लियस इथे बनतो, आणि यांचं काय होतं, जनरेशन व्हायला लागतं. आणि याच्यासाठी कोण फूड प्रोव्हाइड करतं, व्हेजिटेटिव्ह सेल जी आहे ती फूड प्रोव्हाइड करते, आणि हे फूड प्रोव्हाइड करून यांच्यामध्ये जनरेशन व्हायला लागतं. आणि असे जे जनरेटिव्ह सेल्स आहेत, दॅट इज व्हॉट अ मेल गॅमेट याच्यामध्ये फॉर्म होतात. काय फॉर्म होतात, मेल गॅमेट्स फॉर्म होतात. मग असे जे मेल गॅमेट्स याच्यामध्ये फॉर्म होत आहेत, दिस डिवाइड्स टेक्स प्लेस इनसाइड द पोलेन ट्यूब. हे कशामध्ये होतं, दॅट विल बी, ह्यांच्यामध्ये जेव्हा डिव्हिजन व्हायला लागतं, हे सगळे कुठे डिवाइड होतात, दॅट इज डिव्हिजन टेक्स प्लेस इनसाइड द पोलेन ट्यूब ऑर पोलेन ग्रेन. मे बी इनसाइड द पोलेन ट्यूब ऑर मे इनसाइड द पोलेन ग्रेनमध्ये याला व्हायला सुरुवात होते. मग पुढे जर आपण याला गेलो, दिस फ्लावरिंग म्हणजे दिस ऑकर्स, म्हणजे आपण हे जे काही शिकलो आहे, हे जे मायटोटिक डिव्हिजन आपण याच्यामध्ये शिकतो आहे, हे जे आहेत ते बेसिकली आपले जे म्हणतो ना आपण, दिस इज नोन ॲज अन अँजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म तुम्ही ऐकलं असेल. तर जिम्नोस्पर्म बेसिकली हे जे काही होतं आहे, जे मायटोटिक डिव्हिजन होतं आहे, जे गॅमेट्स फॉर्मेशन, मेल गॅमेट फॉर्मेशनची प्रोसेस ह्याच्यामध्ये होते, दिस इज अँजिओस्पर्ममध्ये होते. म्हणजे अँजिओस्पर्ममध्ये ज्या प्लांट्समध्ये फ्लावर्स असतात त्यांच्यामध्ये ही डिव्हिजन होताना तुम्हाला दिसेल. आणि जिम्नोस्पर्म ज्यांच्यामध्ये फ्लावर तयार होत नाही ते जिम्नोस्पर्म्स असतात. आणि जे अँजिओस्पर्म आहेत ज्यांच्यामध्ये फ्लावर बनत नाही, ज्या झाडांवरती फ्लावर असतात ते अँजिओस्पर्म असतात. आणि ज्या झाडांवरती फुलं नसतात आणि तरी पण त्यांचं रिजनरेशन होतं, दॅट इज वॉट्स ना जिम्नोस्पर्म त्यांना म्हटलं जातं, ठीक आहे. तर मग दिस ऑकर्स मोस्टली इन ना अँजिओस्पर्ममध्ये. हे सगळे कशामध्ये होतं, पण मोस्टली तर जिम्नोस्पर्ममध्ये होतं. मग लास्टली काय होतं, दॅट इज द पोलेन ट्यूब काय होते, जो आपला जर्म स्पोर आहे लास्टली. म्हणजे आता जर हे फॉर्म झाले असतील तर यांच्यामध्ये मी तुम्हाला परत सांगतोय की याच्यामध्ये काय, एक जो पोलेन पोर आहे, ठीक आहे, जर्म स्पोर आहे. त्या जर्म स्पोरमध्ये इथे जो जर्म स्पोर दिसतो, जो होल दिसतो, जी थिन लेअरची पोर होती, यांच्यामध्ये काय होतं, होल व्हायला सुरुवात होते. मग दॅट इज लास्टली द पोलेन ट्यूब फॉर्म अ जर्म स्पोर अँड द मेल गॅमेट्स आर ट्रान्सवर्ल्ड. मेल गॅमेट काय होतात, ट्रॅव्हल थ्रू दिस ट्यूब. ह्या ट्यूब थ्रू काय होतात, ट्रॅव्हल व्हायला लागतात. म्हणजे आता हे जे मेल गॅमेट्स फॉर्म झालेले होते दिसतात तुम्हाला, हे दोघं मेल गॅमेट, हे इथे एक पोलेन ट्यूब फॉर्म होते. आणि थ्रू दिस पोलेन ट्यूब इट कॅन बी थ्रू आउट द, म्हणजे या पोलेन ट्यूब थ्रू काय होतात, बाहेर येतात. पोलेन ट्यूब बाहेर येतात म्हणजे ते अँथरवरती येऊन बसतात. कुठे बसतात, दिस अँथर, जो अँथर आहे त्या अँथरवरती हे मेल गॅमेट येऊन बसतात. पण तुम्हाला माहिती आहे हे मेल गॅमेट काय आहेत,
हे मेल गॅमेट तुमचे नॉन मोटाईल आहेत, इथून मूव्ह होणार नाही. यांना मूव्ह करण्यासाठी कुठल्या तरी इन्सेक्टची गरज पडेल. कशाची गरज पडेल? इन्सेक्ट, जसं मधमाशी आहे, माशी आहे किंवा कुठले तरी प्राणी असतील. त्यांना जर त्यांनी ह्या झाडाला फुलाला धक्का दिला असेल तर हे उडून काय होतात, त्या दॅट इज कार्पेलवरती जाऊन पोचतात. ठीक आहे ना. तर मग हा जो पूर्ण पोर्शन आहे आपण म्हणतोय दॅट इज tube form at the germ spore and the male gametes are travel through the this tube to the female ovary. तर कुठे ट्रॅव्हल करतात? फिमेल ओव्हरीपर्यंत ट्रॅव्हल करतात. म्हणजे आता इथून जे आहेत हे स्पोर इथे येतील मेल गॅमेट्स आणि मग ह्या ट्यूब थ्रू, ह्या कार्पेल थ्रू कुठे जातील? ह्या ओव्हरीमध्ये ट्रॅव्हल चालले जातील मेल गॅमेट्स. हा काय आपला दॅट इज जायनोसियम. कुठला आहे जायनोसियम? दॅट इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. ठीक आहे. तसंच यांच्यामधून हे जे मेल गॅमेट्स आहेत ते फिमेल गॅमेट्सपर्यंत पोहोचतील. ठीक आहे, थ्रू त्यांना सर्टन प्रोसेस. पण आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की जी फिमेल ओव्हरी आहे त्याच्यामध्ये जो आपण हा पार्ट बघतोय, पोर्शन बघतोय, हा पूर्ण पोर्शन, ठीक आहे ना, हा पोर्शन मी पहिलेच तुम्हाला दाखवला. त्याच्यामध्ये काय आहे की जायनोसियम काय दॅट इज पिस्टिल आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो? पिस्तोल नाही आहे, पिस्टिल. ठीक आहे, हा काय पिस्टिल. तर हा जो पिस्टिल आहे आपला, याच्यामध्ये दॅट विल बी जो जायनोसियम आहे त्याचा मेन जो फिमेलचा पार्ट आहे, फिमेल होल जो आहे दॅट इज वॉट जायनोसियम. आणि जायनोसियमचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे तो कार्पेलचा भाग येतो. कार्पेल म्हणजे कुठले स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी ज्याच्यामध्ये येतात ते सगळे काय आहेत? कार्पेल आहेत आपले. ठीक आहे. तर असा जो कार्पेल आहे दॅट इज जो इंडिव्हिज्युअल पार्ट आहे दॅट इज इंडिव्हिज्युअल पार्ट ऑफ जायनोसियम कुठला आहे? कार्पेल आहे. तर असा जो कार्पेल आपण म्हणतो याच्यामध्ये ॲपोकार्पस पण असतं. काय असतो? ॲपोकार्पस म्हणजे दॅट इज फ्लावर विथ द मेनी कार्पेल्स. म्हणजे असे फ्लावर्स पण असतात. आता जर तुम्ही हा फ्लावर बघितला तर ह्याच्यामध्ये एकच कार्पेल आहे, पण असे बरेचसे कार्पेल्स ह्याच्यामध्ये पण असू शकतील. अजून दुसरे जे कार्पेल्स आहेत याला दुसरं पण लागून असा कार्पेल असू शकतो, तिसरा पण कार्पेल असं इथे असू शकतो, चौथा पण असू शकतं. म्हणजे फ्लावर हॅव्हिंग मेनी कार्पेल्स. ठीक आहे, कसे खूप सारे कार्पेल्स याच्यामध्ये असतील, त्याला ॲपोकार्पस पण म्हणतात. आणि जो सायनोकार्पस असतो, फ्लावर विथ द मेनी दॅट इज मेनी फ्यूज कार्पेल, एकमेकांमध्ये असलेले जे कार्पेल्स असतात त्यांना सायनोकार्पस म्हटलं जातं. मग असे ॲपोकार्पस आणि सायनोकार्पस म्हणजे हे जे मेल गॅमेट्स आहेत, जे मेल झायगॉट फॉर्म झाले, ठीक आहे ना, मेल गॅमेट जे फॉर्म झाले त्यांना काय होतील? हे जे मेल गॅमेट्स होते त्यांना काय व्हायचं आहे? इथून आता ट्रॅव्हल व्हायचं आहे थ्रू दिस कार्पेल. तर ह्या कार्पेलपर्यंत जाण्यासाठी दॅट इज त्याच्यामध्ये 2 ओव्हिल्स असतात. मग कार्पेल्समधले पण नंबर ऑफ ओव्हिलचा पण याच्यामध्ये पोर्शन आपल्याकडे एक येतो. दॅट विल बी अ युनि ओव्हिलेट आणि एक असतो मल्टी ओव्हिलेट. युनि ओव्हिलेट कुठले वेट असतो और पेडी असते म्हणजे भात. ठीक आहे ना. तर ज्यांच्यामध्ये काय असतं? एक सिंगल ओव्हिल असतो. म्हणजे जसं आपल्याला हा फ्लावर दिसतो जास्वंदाचा फुलामध्ये एकच ओव्हिल तुम्हाला इथे दिसते, ओव्हरी दिसते. तसंच असे जे आहेत वेट किंवा आपले गहू जे आणि तांदूळ जे असतात ज्यांच्यामध्ये सिंगल ओव्हरी असते. आणि टोमॅटो, लेडी फिंगर जे आहेत, आपले भिंडी म्हणतो, टोमॅटो आपण जे म्हणतो, त्यांच्यामध्ये काय तर मल्टी ओव्हरी असतात. तर हा पूर्ण जो पोर्शन होता तो फिमेल ओव्हरीचा असता. याच्यामधून काय होणार आहे पुढे की हे जे पोलेन्स आहेत किंवा मेल गॅमेट्स आहेत ते फ्लावरवरती पोचतील आणि इथे स्टिग्मामध्ये पोहोचून काय करतील? मग नंतर फर्टिलायझेशन करतील. अँड देन आफ्टर दिस यंग रिप्रोडक्शन काय होईल? इथमधून फॉर्म होईल.